कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकरवरती हल्ला झालेला आहे। कोल्हापूर कोर्टात वकिलांकडूनच कोरटकरवरती हल्ला झाल्याचं समोर आलंय। सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना प्रशांत कोरटकरवरती हल्ला झालेला आहे। हल्ला करणारा वकील अमित भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांकडून 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र कोल्हापूर कोर्टाने कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातून ही मोठी बातमी आहे। कोल्हापूरमध्ये वकिलाकडूनच कोरटकरवरती हल्ला करण्यात आलेला आहे। कोरटकरला सध्या 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या दरम्यानच कोरटकरवरती हल्ला झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। खरं तर प्रशांत कोरटकर विरुद्ध कोल्हापूरमध्ये वातावरण आधीच तणावपूर्ण होतं। 2 दिवसापूर्वीही त्याच्यावरती हल्ला झाला होता। सकाळी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि यानंतर आता एका वकिलाकडूनच कोरटकरवरती हल्ला झाल्याचं कोल्हापूरमध्ये समोर येतंय। महत्त्वाची बातमी आपण कोल्हापूरमधून बघतोय।